रुपाली चाकणकर यांच्याकडून आचारसंहितेचा भंग झाल्याची बातमी समोर येते। या घडीची महत्त्वाची बातमी, राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात त्यांनी प्रचाराची पत्रकं वाटलेली आहेत। सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची पत्रकं वाटत असल्याचा फोटो समोर आलेला आहे। काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी या संदर्भात पत्र लिहिलंय। कार्यालयात पक्षाचं काम सुरू असल्याचा तिवारींचा आरोप आहे। चाकणकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील या पत्राच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। अध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर यांचा आम्ही आत्ताच फोटो आणि रील आणि व्हिडिओ पाहिले की महिला आयोगाच्या ऑफिसमध्ये बसून त्या चक्क त्यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कॅन्डिडेटचा प्रचार करतायत, पत्रकं वाटतायत। अहो, हे काय आपल्या बापाचं राज्य आहे का? हम करे सो कायदा, ना माँ का डर ना बाप का डर, बेटा निकला व्हॉलंटियर, असं राज्य आहे का तुमचं? मग आता काय सरकार आंधळ आहे, दिसत नाही, पोलीस यंत्रणेलाही दिसत नाहीये, आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेमध्ये हे सगळं चालतं का? माझा हा प्रश्न अजित दादांना पण आहे की दादा, ताईंना आवरा, ताई जे करतायत ते चुकीचं आहे, दादा लक्ष द्या। महिला आयोगाच्या कार्यालयात बसून रुपाली चाकणकर आपल्या पक्षाचा किंबहुना सुनेत्रा पवार यांचा प्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी केलेला आहे आणि तसं पत्र त्यांनी आता लिहिलेलं आहे। राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात प्रचाराची पत्रकं वाटली जात आहेत असा आरोप करत त्यांनी कार्यालयात पक्षाचं काम सुरू असल्याचा तिवारींनी आरोप करत चाकणकरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।